SSC बोर्डच्या परीक्षा जाऊन एक वेगळी परीक्षा घेण्याचं धोरण आखलं होतं. त्याही वेळेस आम्ही असताना सांगितलं होतं आणि आंदोलन केलं होतं की हे योग्य नाही. बोर्डाची तपासण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि तुम्ही असताना जे सेंट्रलाइज म्हणजे त्यावेळेस राज्यापुरतं सेंट्रलाइज करण्यात होतं ते जे तुम्ही असताना करताय हे दोन डिफरंट आहेत. आणि म्हणून जो नीटमध्ये पहिला आलेला विद्यार्थी आपल्याला दिसतोय किंवा राज्याच्या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमध्ये पहिला आलेला असताना दिसतोय तोच SSC बोर्डामध्ये आपल्याला असताना हजाराच्या खाली होता अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा जो बोर्डामध्ये पहिला आला होता, पहिले 10 आले होते, 100 आले होते, त्याच्यापैकी 2 किंवा 3% 2 किंवा 3च हे त्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन महाराष्ट्राच्या दिसत होते अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षणाला सेंट्रलाइज करून पूर्णपणे कमर्शियलाइज केलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आपण या सेंट्रलाइज एक्झामिनेशन उत्तीर्ण झालो पाहिजे म्हणून आपण बघत असाल की क्लासेसचं जाळं हे वाढायला लागलंय. आज क्लासेसचं जाळं आपण जर बघितलं तर ते SC ST OBC गरीब सवर्णामधला असणारा विद्यार्थी याला न परवडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नॉलेज हे जे शार्पनिंग झालं पाहिजे हे नॉलेज शार्पनिंग न झाल्यामुळे हा पुन्हा त्या लिस्टमधनं बाहेर पडला. पण इंडस्ट्री म्हणून आपण असताना या क्लासेसची बघितली तर महाराष्ट्रामधलीच इंडस्ट्री आणि देशभराची इंडस्ट्री आपण बघितली तर ही किमान 50,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. बरं, ही 50,000 कोटीची जी आहे ती नीटसारख्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी जाते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला असताना दिसतोय की जो मी माझ्या कॉलेजच्या वेळेस बघितला होता की आज जी इंटेन्स कॉम्पिटिशन दिसते ती माझ्या काळामध्ये इंटेन्स कॉम्पिटिशन नव्हती. याचं कारण की स्टेट एज्युकेशन असल्यामुळे आपल्याला किती विद्यार्थ्यांची सोय करावी लागेल याच्या संदर्भातला आराखडा केला जात होता